श्रोतेहो नमस्कार. कोकणच्या मातीशी नातं जपणारे मालवणी बोली, लोककला, रंगभूमी कलाकार, लोककलेतील डिप्लोमा, मुंबई विद्यापीठाची नाट्यकलेतील पदव्युत्तर पदवी, चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या हर्षल चंद्रकांत जाधव वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी आहेत. आज आपण त्यांच्या अभिनयाचा प्रवासविषयी जाणून घेणार आहोत. हर्षलजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हर्षलजी, तुमचा अभिनयाचा प्रवास कोकणातून रंगभूमीकडे वळला आहे. अभिनयाची आवड कधी आणि कशी निर्माण झाली? लहानपणापासून माझी चित्रकला चांगली होती. त्याच्यामुळे घरच्यांचा असा प्रयत्न होता की तू चित्रकलेमध्ये काहीतरी कर. मग त्यासाठी मी जे ऑफ स्कूल आर्टची एक परीक्षा दिली होती. त्याच दरम्यान माझी काही मुंबईच्या मित्रांशी ओळख झाली. त्याने मला ह्या थिएटरच्या MA विषयी काही माहिती दिली. अच्छा. मग त्यासाठी एक ऑडिशन द्यावी लागणार होती. मग त्यासाठी मुंबईला जावं लागणार होतं. पण ॲक्च्युली मुंबईमध्ये माझा तसा फारसा कोण जवळचा किंवा ओळखीचा नसल्यामुळे माझी तिथे एक मैत्रीण होती, कोमल नावाची. तर तिच्याशी मी संपर्क केला की असं असं एक ऑडिशन आहे, तर तिथं मला तुझी जायला मदत होईल का? मग मी गेलो मुंबईला, त्यांच्याच घरी राहिलो. त्यांच्या घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि त्यानंतर मी ऑडिशनला गेलो. 300-400 मुलं होती. अख्ख्या संपूर्ण भारतातनं 300-400 मुलं होती. त्यातनं फक्त 25 जण निवडतात. तर त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर मग माझं 2 वर्ष MA झालं आणि 1 वर्ष मी डिप्लोमा पण केला. असा माझा कोकणातून मुंबईला जाण्याचा प्रवास झाला. सर, कोकणच्या मातीशी नातं असा हा तुमचा मातीशी जोडलेला प्रवास आणि पुढे पडद्यापर्यंत कसा पोचला, खरंच ऐकून बरं वाटलं. तुमचं शिक्षणही अभिनयाशीच जोडलेलं आहे. लोककला, डिप्लोमा आणि MA इन थिएटर आर्ट्स या शिक्षणाचा तुमच्या अभिनयावर कसा प्रभाव पडला? ह्या दोन्ही कोर्सचा माझ्या अभिनयावरती खूप प्रमाणात प्रभाव पडला. कारण एक प्रशिक्षित जो नट असतो आणि एक अप्रशिक्षित जो नट असतो, त्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या सादरीकरणामध्ये खूप फरक असतो. तसेच आम्हाला तिथं शिकवताना सेट, लाईट्स, अभिनय, मेकअप किंवा बॉडी मुवमेंट ह्या सगळ्या विषयांचं आम्हाला शिकवायचे. परंतु अभिनयामध्ये विचाराल तर अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली किंवा एखादी भूमिका आपण कशी करायची, परफॉर्म कशी करायची, त्या भूमिकेच्या मागचं बॅकग्राऊंड काय असेल किंवा ते एखादं कॅरेक्टरायझेशन कसं करायचं, त्याचं शिक्षण काय असेल, पात्राची सामाजिक परिस्थिती कशी असेल, ह्यावरती ते पात्र उभं राहायचं. तर ह्याविषयी आम्हाला बऱ्यापैकी तिकडे सराव करून घेण्यात आला. परफॉर्मन्स आमचे घेण्यात आलेत आणि ते परफॉर्मन्स आमचे घेण्यात आले आणि ह्याच्यामुळे आमच्या सततच्या सरावामुळे एक अभिनयाला आमच्या एक धार आली असं आपण म्हणू शकतो. खूप छान सर. शिक्षण केवळ प्रमाणपत्र नसतं, ते कलाकार घडवण्याची प्रक्रिया असते हे जाणवलं. या कलाकार प्रवासात तुमच्या कुटुंबाचा कसा तुम्हाला पाठिंबा मिळाला, काय सांगाल? कुटुंबाचा मला खूप प्रमाणात सपोर्ट मिळाला आणि मी आजवर जे काय करू शकलो तो त्यांच्यामुळे करू शकलो. घरची परिस्थिती फारशी तशी जमेची नसल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक प्रॉब्लेम्स आलेत, पण तरी पण घरच्यांनी खूप प्रमाणात सपोर्ट केला. तुला जे करायचं असेल ते तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मग आर्थिक बाजू त्यांनी बऱ्यापैकी जमवून घेतली आणि त्याच्यामुळे मी आजपर्यंत हे सगळं करू शकलो किंवा शिकू शकलो. माझे वडील जे आहेत ते माझ्यापेक्षा पण खूप चांगले कलाकार आहेत. ते मूर्त्या चांगल्या करतात, वाजवतात चांगले, प्लस गवंडी काम, सुतारकाम, प्लस काथ्याचे आपण ज्या काही वस्तू बनवतो त्याचं ते ट्रेनिंग पण देतात. प्लस सुंदरपैकी मेकॅनिक करतात, खूप काही करतात. इलेक्ट्रिशियन आहेत चांगले, असे म्हणजे ऑलराऊंडर आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा पण ते चांगले कलाकार आहेत. आईचा पण तेवढाच चांगला सपोर्ट, प्लस बहिणीचा पण तेवढाच चांगला सपोर्ट. माझ्या बहिणी पण कविता करतात, चांगले आर्टिस्ट आहेत किंवा गातात वगैरे. तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा खूप छान प्रकारे मिळाला. कुर्ला टू वेंगुर्ला आणि पिकोलो या चित्रपटांचा अनुभव कसा होता? अनुभव खूप छान होता. पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला हा जो चित्रपट आहे हल्लीच प्रदर्शित झाला मागच्या वर्षी आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद पण मिळाला. त्या शूटिंगच्या वेळी झालं होतं असं की मी होतो तेव्हा नागपूरला
आणि 1 ते 2 दिवसाचाच माझा एकदम छोटासा रोल होता. कोणता रोल होता तुमचा? एक मुंबईतला एक नवरा येतो गावच्या मुलीला बघायला, अच्छा. आणि तिथे जेव्हा बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा जे खटके उडतात, जे काय तिथं किस्से घडतात, त्यावरती तो एक सीन होता. छोटासा सीन आहे पण तो एक मजेशीर सीन आहे. तर मी आलो होतो नागपूरला. मग नागपूरहून एकदम घाईघाई करत मी 1.5 दिवसात वेंगुर्ल्यात पोहोचलो रात्री, आणि त्याच पहाटे माझं शूटिंग होतं 6 वाजता. आणि शूटिंग यांच्यासोबत होतं म्हणजे ते मराठीतले दिग्गज कलाकार आहेत, सुनील तावडे असतील किंवा वैभव मांगले असतील, अशा उत्तम उत्तम कलाकारांसोबत तो पहिला सीन होता. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आणि एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळतं ते खूप माझ्यासाठी भारी वाटत होतं. आणि त्यात जे आमच्या फिल्मचे डिरेक्टर होते विजय कलमकर सर म्हणून, तर त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यांचा ह्या फिल्मकडे जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो कमालीचा होता. आणि त्यांची म्हणजे एखादा सीन समजवायची पद्धत हे खूप सुंदर होते. आणि त्याच्यामुळे एखाद्या आर्टिस्टसोबत बोलून त्यांच्याकडून कसं चांगलं काम करून घेणं हे दिग्दर्शकाला जमलं पाहिजे, आणि ते त्यांच्याकडून होत होतं. आणि हे मला लाईव्ह बघता आलं तिथं. खूप छान सर. आणि पिकोलोच्या वेळी झालं होतं असं की पिकोलो ही फिल्म मुळात कोकणातलीच आहे, म्हणजे कोकणातल्या बेसवरती आहे. तर ह्याची शूटिंग पूर्णपणे ऑगस्ट महिन्यात चालली होती. आणि त्या काळात प्रचंड तुफान होतं आणि आमची शूटिंग समुद्राच्या किनारीच होती. त्यात मध्ये मध्ये वादळे यायची, काही सीन आमचे समुद्रामध्ये असायचे, अचानक भरती यायची, मग ते डोपरभर पाण्यामध्ये सीन घ्यायचे किंवा ते जीव मुठीत धरून आम्ही ते सगळे सीन करायचो. हां, तर ते सीन करायला पण मजा आली. आणि तिथं हे बघता आलं की आपण फक्त कलाकार आहोत, पण ह्या कलाकारांना जे आपण पडद्यावर दिसतो त्याच्या मागे पण खूप मेहनत असते. म्हणजे लाईट्समन म्हणा किंवा कॅमेरामन म्हणा, हे तर छातीभर पाण्यामध्ये त्या मोठ्या मोठ्या लाईट्स घेऊन जायचे, कॅमेरा घेऊन जायचे, आणि त्यात ते शूट करायचे. हे बघून तर म्हणजे आमच्या मनात धाकधूक व्हायचंच, पण ते त्यांची काय तेव्हा हिंमत असेल, म्हणजे हेड्स ऑफ आहे त्यांना. तर हे सगळं बघता आलं की फक्त कलाकार होण्या फक्त मोठं नसतं, त्याच्या मागची मेहनत पण खूप मोठी असते. तर ह्या सर्वांची चित्रपट असो किंवा रंगभूमी असो किंवा मालिका असो, या सर्वांमध्ये कलाकारांइतकीच बाकीच्यांची सुद्धा मेहनत असते. खूप छान अनुभव सांगितला, कारण चित्रपट हे कलाकाराला घडवतात हे कळते तुमच्या बोलण्यावरून. रात्रीचं खेळ चाले 2 यासारख्या लोकप्रिय मालिकेत काम करताना काय शिकायला मिळालं तुम्हाला? माझं MA झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की आमच्या बॅचमधून मी पहिल्यांदा टीव्हीवर दिसलो पाहिजे, मग ते छोटा रोल असू देत किंवा मोठा रोल असू देत. आणि योगायोगानं तो रोल आला माझ्यापर्यंत चालून. एकदम छोटाच रोल होता तो, पण करायचं आहे मला, ते टीव्हीवरती दिसायचं होतं. म्हणजे घरच्यांना आपण काहीतरी शिकून आलो ते मला दाखवायचं होतं ॲक्च्युली. आणि मग त्या शूटिंगच्या दरम्यान झालं असं की ते एक फेमस पात्र होतं त्यात, छाया म्हणून. तर त्याच्या नवऱ्याचा रोल मला होता. म्हणजे त्याला बघायला येतात, त्यानंतर त्यांचं जबरदस्तीने लग्न लावलं जातं वगैरे, अशी सगळी ती स्टोरी होती. आणि मला असं वाटलेलं की पुढे काहीतरी असेल चांगलं, म्हणून मी त्या स्टोरीसाठी, त्या रोलसाठी हो म्हटलं होतं. पण ॲक्च्युली झालं असं की मला कळलं की माझा 2-3 दिवसाचाच रोल आहे आणि मी लग्नाच्याच दिवशी मरतो. असा तो रोल होता. पण ठीक आहे, तो पहिली मालिका असल्यामुळे ते तिकडे बघता आलं मला की मालिकांचं शूटिंग कसं असतं, त्यांचं फ्रेमिंग कसं असतं, किंवा ते आपल्या कलाकारांना कसं ट्रीट करतात, त्यांच्याकडून कसं काम काढून घेतात, किंवा एक्झॅक्ट तिथं प्रोसेस काय असते हे मला तिथं बघता आलं. आणि तो रोल जरी छोटासा असला ना तरी अजून मला लोक त्या छायाचा नवरा म्हणूनच माझ्या वेंगुर्ल्यामध्ये तरी मला ओळखतात. त्याच्यामुळे तो रोल म्हणजे छान होता. आणि त्यात पुन्हा माझं लग्न झालं होतं त्या छाया, त्याच्यामुळे खोटं लग्न कसं असतं ते पण मला बघता आलं तिथे. म्हणजे अनुभव आला लग्नाचा अनुभव आला. खरंच सर, जबाबदारी आणि अनुभव कलाकाराला खूप काही शिकवून जातात हे तुम्हाला तिथे लक्षात आलं असेल, आणि ती मालिका तशी गाजलेलीच होती. आणि दूरदर्शन आणि रंगभूमी या दोन्ही माध्यमात तुम्हाला काय वेगळं वाटतं? दूरदर्शन आणि रंगभूमी यात खूप वेगळेपण आहे. तुम्हाला दूरदर्शनवरती अभिनय करताना लिमिटेड स्पेस असते. तुम्हाला तुमचे हावभाव हे खूप मोजकेच हावभाव करून तुम्हाला त्यातला जो म्हणजे लेखकाने जे लिहिलंय त्यातला आशय आणि विषय तो तेवढ्याच ताकदीने तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो. त्यात पुन्हा दूरदर्शनमध्ये थोडासा पैसे जास्त आहेत, प्रसिद्धी लवकर मिळते, हा पण एक फायदा असतो. आणि तुम्ही जे एकदा काम करता ते तुम्हाला नंतर पण तुमचं काम कसं झालंय किंवा
नंतरच्या कालावधीत पण तुम्ही ते बघू शकता. हा एक खूप मोठा फायदा आहे दूरदर्शनचा. म्हणजे आज जर तुम्ही काम केलं तर ते तुम्ही 10 वर्षानंतर पण बघू शकता आणि ते तसंच असणार, ते बदलणार असं असतं. आणि दूरदर्शनमध्ये तुम्हाला रिटेक असतात, तुमचा शॉट झाल्यानंतर किंवा सीन झाल्यानंतर डबिंगची प्रोसेस असते, त्यात मग बॅकग्राऊंड म्युझिक ॲड होतं, हे सगळं टेक्निकल बाजू असतं. आणि रंगभूमीवरती म्हणायचं झालं तर हे पूर्णपणे नटांचं माध्यम आहे. रंगभूमीवरती थोडेसे हावभाव आपण लाऊड करावे लागतात, कारण शेवटी जो प्रेक्षक बसलाय त्याच्यापर्यंत आपण काय सांगतोय किंवा आपण काय बोलतोय हे पोचलं गेलं पाहिजे, आशय आणि विषयासकट. रंगभूमीमध्ये तुम्हाला प्रसिद्ध व्हायला थोडासा वेळ लागतो, पण तुमच्या अभिनयाचा खरा कस रंगभूमीवरच लागतो आणि तुम्ही कलाकार म्हणून रंगभूमीवरच घडतात. त्यानंतर तुम्हाला रंगभूमीवर अभिनयासोबतच तुम्हाला त्याच वेळेला लाईट्स, म्युझिक किंवा सेट या सगळ्यांमध्ये वावर आणि त्या सगळ्यांचं वास्तव्य तुम्हाला डोक्यात घेऊन ते तुम्हाला अभिनय तुमचा परफॉर्म करावा लागतो. दोन्हीकडे खूप मेहनत लागते, फक्त त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. खरंच खरंच, कारण मेहनत कुठेही करावीच लागते, कुठलंही क्षेत्र मेहनत करावीच लागते. सर, एक माध्यम कॅमेऱ्याशी बोलत असतं तर दुसरं थेट प्रेक्षकांच्या मनाशी. बरोबर. रंगभूमी ही कलाकारांची खरीच कसोटी असते. तर मला सांगा, विठ्ठल रखुमाई मधील मोरक्या आणि किरवंत मधील डब्बू शास्त्री यापैकी कोणती भूमिका अधिक जवळची आहे तुमच्या? माझ्या जवळची भूमिका म्हणजे मोरक्या आहे, विठ्ठल रखुमाईतील. हे नाटक दिग्दर्शित केलं होतं विजय किंगरे सरांनी आणि त्याचं लेखन केलं आहे रत्नाकर मतकरी सरांनी. अच्छा. तर ह्या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिकेमध्ये होतो आणि हे नाटक फोक फॉर्मचं आहे आणि त्यात म्युझिक, डान्स, आणखीन अभिनय असे तिन्ही भूमिका मला कराव्या लागणार होत्या. आणि ह्या नाटकामध्ये मी 12 ते 13 गाणी एकट्याने गायली होती. त्यात भारूड, नमन, अभंग, कटाव, तराने, थोडंफार क्लासिकल काही म्युझिक होतं आणि ते पुन्हा वाजवून काही गाणी म्हणायची होती, म्हणजे ढोल वगैरे किंवा ढोलकी वगैरे वाजवून अशी. आणि हे सगळं म्युझिक सेट करत असताना खूप सुंदर अनुभव आलेत. आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले मोठी लेखक आणि मोठी दिग्दर्शक यांच्यासोबत मला ते काम करायला मिळत होतं, त्याच्यामुळे माझं खूप मी भाग्य समजतो. खूप छान सर. आणि ही नाटकाची प्रोसेस करत असताना पहिल्यांदा आम्ही म्युझिक सेट केलं. सीन बसवायच्या आधी म्युझिक सेट केलं. आमचे जे म्युझिक करणारे होते, जे वाजंत्री मंडळी होती, तर ती दिल्लीला होती त्यावेळी आणि इथं म्युझिक करायला कोण नव्हतं. मग ते म्युझिक अरेंज करणं हे सगळं माझ्यावरच पडलं. मग त्या सगळ्या मुलांची रिहर्सल्स घेणं. बरं, ते अनेक मुलं त्यातली हिंदी भाषिक होती, त्याच्यामुळे त्यांची मराठी बऱ्यापैकी कच्ची होती. पण त्यातले काही गाणारे सुंदर होते, पंजाबचे होते, काही जण मध्य प्रदेशचे काही स्टुडंट होते, ते गायचे वगैरे सुंदर. मग त्यांना ती गाणी रटवणं, त्यांच्याकडून ते थोडं तयारी करून घेणं, हे सगळं मग ते माझ्यावर पडलं. पण ती जबाबदारी अशी वाटली नाही, कारण ह्यातच आवड असल्यामुळे ते सगळं एकदम सोपं झालं. मग यातलं एक आमच्या श्रोत्यांना एक गाणं म्हणून दाखवाल का? हा, नक्कीच. जो पुंडलिक आहे ना, तो जेव्हा तपासाठी बसतो विठ्ठलाच्या, तर त्याच्या तपाच्या सोबतच हे गाणं आमचं चालू राहतं. माळीराया बैसला लगी तपासाठी, दर्यामाच्या काठी हो, करी जप इठ्ठलाच्या पावना नामाचा, करी जप इठ्ठलाच्या पावना नामाचा, म्हणे दर्या माय पूर्वी हट्ट बालकाचा, दर्या मायच्या काठी हो. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल. खूप छान सर. किरवंत नाटकामध्ये मी डब्बू शास्त्री नावाचं एक पात्र केलं होतं. त्याचा एक किस्सा सांगेन मी. ते नाटक ॲक्च्युली ट्रॅजेडी आहे, शोकांतिक आहे आणि त्या नाटकामध्ये असं विनोदी असं काहीच नाही आहे. पण ते मी जे पात्र केलं होतं ना, ते असं विनोदी स्वरूपाचं झालं आणि ते आमच्या जिथं नाटक आमचं होतं मुंबईत, तर तिथं अनेक प्रेक्षकांना तिथं ते आवडलं. त्याने येऊन मला शाबासकी पण दिली की हे पात्र आम्ही असं इमॅजिन केलं नव्हतं, पण तू असं केलंस आणि एक नाटकामध्ये एक जान आली आणि तू एवढा चांगला अभिनेता आहेस हे आम्हाला आज कळालं, असं मला तिथं पोचपावती मिळाली पहिल्यांदा. खूप छान. हा, तर त्याच्यामुळे हे नाटक करताना पण खूप मजा आली. आणि या नाटकाचा सेट देखील मी केला होता आणि नाटकाचा सेट मी केला होता. तर मग तो सेट करण्यासोबतच नाटकाची तालीम पण आमची व्हायची. ते असे खूप खूप छान छान किस्से आहेत. खूप छान सर. मग जेव्हा पहिल्यांदा टाळ्यांचा आवाज किंवा घाबरणं असतं, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ते कोरलं जातं. पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिल्याचा क्षण आठवतो का तुम्हाला? हो, मी पहिली दुसरीत असेन तेव्हा एक मारुतीचं गाणं
घेतलं होतं. त्यावरती मी ते मारुतीचं गाणं परफॉर्म केलं होतं. आता मला ते गाणं ॲक्च्युली आठवत नाही आहे, अच्छा. पण त्यासाठी माझ्या बाबांनी स्वतःहून ते अशी गदा वगैरे तयार केली होती. बाबांनी माझा मेकअप केला होता. असे बनियान वगैरे असं काय ते तेव्हाचा कॉस्ट्युम होता. ते फोटोग्राफ्स माझ्याकडे अजूनही आहेत. पण तो मी तेव्हा स्टेजवरती तिथून माझी सुरुवात झाली. एखादी भूमिका स्वीकारताना तुम्ही सर्वात आधी काय पाहता? पहिल्यांदा त्या भूमिकेचं वाचन करावं लागतं. त्यानंतर ही माझी पद्धत आहे की मी पहिल्यांदा वाचतो. त्यानंतर ती भूमिका मला किती समजते किंवा मला काही त्यातलं समजत नाही आहे तर मग आपल्या दिग्दर्शकाला विचारावं लागतं किंवा विचारायचं. म्हणजे दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे, तो ह्या भूमिकेकडे कुठल्या नजरेने बघतो, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे किंवा आपला दृष्टिकोन काय आहे, ह्याची मग तडजोड साधत मग ती भूमिका आपल्याला परफॉर्म करावी लागते. कुठल्याही कलाकाराला कुठलीही भूमिका करायला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतातच. तर त्याच्यामुळे जी त्याच्याकडे भूमिका येईल ती भूमिका तो चांगली कशी जास्तीत जास्त करेल किंवा प्रेक्षकांना कशी आवडेल जास्तीत जास्त आणि त्या भूमिकेला आपण न्याय कसा चांगला देऊ शकतो याचाच तो जास्त करून विचार करत असतो आणि मी पण हाच विचार करतो. खरंच सर, कारण भूमिकेची खोली आणि भूमिका कशी आहे हे ओळखणं हे अभिनयाचं खरं पहिलं पाऊल आहे. मला सांगा, मालवणी बोलीत काम करताना तुम्हाला कोणती जबाबदारी जाणवते? मालवणी बोलीत काम करणं म्हणजे तसं कठीण वाटतं कधी कधी, कारण आपण पटकन मराठी बोलून जातो पण मालवणी बोलताना आणि ते समोरच्याला ऐकताना फारसं पटकन कळत नाही. आणि आपण जेव्हा आता मालिकांमधून बघतो किंवा चित्रपटांमधून बघतो एखाद दुसरं पात्र मालवणी बोलणारं असतं. कधी कधी काय होतं की सर्वांनाच मालवणी बोलता येतं असं पण नाही. जे सिंधुदुर्गात राहिले आहेत त्यांना बऱ्यापैकी मालवणी बोलता येतं असं आपण समजू शकतो. पण अनेक वेळा हे चित्र दिसतं की मुंबई पुण्यातले किंवा बाहेरचे कुठले तरी कलाकार असतात आणि त्यांना मालवणी एखादं पात्र दिलं जातं, पण त्यांच्याकडून तेवढी मालवणी बोलली जात नाही आणि मग त्यांना ते ओढून ताणून मालवणी भाषेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात अनेक जण. तर त्याच्यामुळे आपल्यावरती मालवणी कलाकारांवरती ही जबाबदारी येऊन पडते की जी मालवणी आपली भाषा आहे ती भाषा प्रेक्षकांपर्यंत तशीच्या तशी जर पोचली तर ते खूप बरं होईल. कारण आपली खूप छान आणि गोड अशी सुंदर भाषा आहे, अनेक लोकांना आवडते. पण जे मालवणी भाषिक नाही आहेत, जे हिंदी भाषिक आहेत किंवा जे नागपूर, विदर्भ किंवा मराठवाडा ह्या साईडच्या जे कलाकार असतात किंवा जी माणसं असतात त्यांना मालवणी फारशी समजत नसते, पण ती ऐकायला त्यांना गोड वाटत असते. त्याच्यामुळे खरीखुरी मालवणी तिथपर्यंत किंवा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर कशी चांगली पोहोचेल आणि चांगली मालवणी पोहोचेल ह्याची जबाबदारी येऊन मालवणी कलाकारांवरती जास्त जबाबदारी येऊन पडते असं मला वाटतं. श्रीदेव क्षेत्रपालेश्वर वेतोबा ह्या मालिकेमध्ये मी काम केलं होतं. त्या मालिकेमध्ये मी सतल्या नावाचं मला एक पात्र होतं. तर त्या पात्राचे 1-2 तुम्हाला संवाद ऐकवतो. पण माझा तसा काय नाही. मी एकदा रंगमंचावर उभं रवलंय की समोर कोणही येऊ दे ते का मी कच्चो खाऊन टाकू शकतंय. पण जो होता असा की माका पाठांतर जमना नाही आणि थंयच माझा अडता. आणि मी जेव्हा तालमी घेतोय तेव्हा मास्तर म्हाका आरडतात. मास्तरांका वाटतं मी घराकडे जाऊन झोपतोय फक्त, पण तर तसा नाही. पण मास्तर आज वेतोबाची भूमिका करतले पण त्यांना जमतली असं ते माझं एक गमतीदार पात्र होतं. त्या एका सीनमधला मी हे काही संवाद बोलून दाखवले तुम्हाला. खूप छान. अजून कोकण आणि मालवणी संस्कृती तुमच्या कलाकार घडणीत कशी मदत करते? कलाकार घडणीमध्ये मालवणी आपली संस्कृती जी आहे किंवा कोकणाची संस्कृती आहे त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो. कारण आपण ज्या परिसरामध्ये राहतो किंवा ज्या भागामध्ये राहतो तिथं वर्षभर सण साजरे केले जातात. मग तो गणेशोत्सव असू देत, नवरात्र असू देत, दिवाळी असू देत, होळी असू देत, मकर संक्रांत असतील किंवा जत्रा असतील, या सगळ्यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. कारण सगळ्या सणांमध्ये धार्मिक विधी त्याचबरोबर कला असं त्या दोघांचा तो एक संयोग असतो असं मला वाटतं. म्हणजे जत्रा असतील तेव्हा तुम्हाला दशावतार बघायला मिळतो किंवा वाद्यवादन बघायला मिळतं. गणेशोत्सव असेल तेव्हा तुम्हाला भजनं असतात, आरत्या असतात, तिथं तुम्हाला गायला वाजवायला, तिथं तुमच्या कलांचा सराव होतो, मूर्तिकामाचा सराव होतो तिथं. त्यानंतर नवरात्रामध्ये तुम्हाला गरबा वगैरे नाचायला मिळतो किंवा खूप सुंदर सुंदर प्रोग्रॅम्स असतात. काही ठिकाणी गोंधळ पण असतात, ते तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे संपूर्ण वर्षभर तुम्हाला जे सण आहेत ते तुमचं
कलेमधलं ज्ञान आणि कलेचा सराव करण्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मदत करतात आणि मला त्या सर्व सणांची खूप प्रमाणात मदत झालेली आहे असं मी सांगू शकतो. तर त्याच्यामुळे आपल्या कोकणातली संस्कृती किंवा मालवणी संस्कृती ही कलाकार घडवण्यामध्ये खूप मोलाचं योगदान बजावते असं मला वाटतं. आणि आपल्या कोकणातला निसर्ग जो आहे, समुद्र असेल किंवा डोंगर असतील, नद्या असतील, ह्या सगळ्या तुम्हाला अजूनपर्यंत तरी खूप स्वच्छ आणि निर्मळ निसर्गाकडून राखल्या गेलेल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कलाकार जडणघडणीत खूप मदत अशी होते की तुम्ही एखाद्या वेळी समुद्रावरती गेला तर तुम्हाला अचानक एक कविता अशी आठवणार किंवा एखादा तुम्हाला प्रसंग आठवणार किंवा तुमच्यातली जी कल्पकता आहे किंवा निसर्गावरती एखादी कविता आठवू शकते. तिथं तुम्हाला एखादा सूर्योदयाचा किंवा सूर्यास्ताचा तुमच्या समोर देखावा असेल तर तो देखावा तुम्ही चित्रात पण उतरवू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला लहानपणी खूप मदत झाली. चित्रकला असेल किंवा गाण्याबिण्याच्या कार्यक्रम, ह्या गोष्टींचा खूप उपयोग झाला आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या कला आम्ही साकारतो ह्यामध्ये आमच्या परिसराचा पण किंवा निसर्गाचा पण खूप बऱ्यापैकी उपयोग होतो. ह्या काही वर्षामध्ये कोकणात किंवा आपल्या विशेष करून सिंधुदुर्गामध्ये मालिका म्हणा किंवा चित्रपट येण्याचं किंवा त्यांचं शूटिंग होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे इकडचे जे स्थानिक कलाकार आहेत त्यांना बऱ्याच प्रमाणात संधी मिळते, त्यांना आपली कला जगासमोर आणायला खूप मदत होते. आणि आपल्या निसर्गाचा उपयोग असा होतो की जी लोकेशन्स आपल्याला बाहेर देशात शूट करावे लागतात त्या तोडीची लोकेशन्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे स्थानिक कलाकारांना चित्रपट सृष्टीचा बऱ्यापैकी इकडे आवाका वाढल्यामुळे स्थानिक कलाकारांना बऱ्यापैकी प्राधान्य दिलं जातं आणि स्थानिक कलाकारांच्या कणाकुणाला वाव मिळतो तिथं. खरं आहे, कारण आपलं सिंधुदुर्ग किंवा आपलं कोकण हे निसर्ग सौंदर्याने भरलेलं आहे, सुंदर असं आहे. त्यामुळे इथे अनेक कलाकारांना वाव मिळतोय. श्रोतेहो, हर्षल जाधव यांचा अभिनय प्रवास जाणून घेत आहोत, मात्र वेळेअभावी इथंच थांबावं लागतंय. या प्रवासाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक 5:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. आता इथंच निरोप द्या. नमस्कार.